तर जेव्हा जेव्हा आपण असा धम्म अभ्यासाला घेतो तेव्हा आपली प्रगती होते, आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपण धम्माच्या वाटेवर आरूढ राहून निब्बाण सुखाला सुद्धा प्राप्त करतो. म्हणून आजच्या या दिनी आपण कालकथित ज्ञाती यांच्या प्रती त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं आपण हे जे जे पुण्य अर्जित करू ते पुण्य त्यांच्या सुगतीसाठी अनुमोदन करणार. आता हात जोडा बरं सगळ्यांनी हृदयाजवळ. कोणी कोणी असे हात जोडतात तर आम्ही तर नंतर तुमचं हृदय गुडघ्याजवळ आहे का मग म्हणतात नाही, नाही का. तर हृदय कुठे असतं? इथे छातीजवळ, नाही का. त्याला आपण मन पण म्हणतो, नाही का. तर कधी पण मनापासून आपण वंदना पूजा करायची, ठीक आहे. याचं सर्वेच समान कुठे आहे ना, इकडे चेहरा कर, इकडे फेस कर बुद्धांकडे, असं समोर बस, कम्प्लीट समोर. ओके, व्हेरी गुड. हा ठीक आहे. हात जोडा. आता गुडघ्यावर बसायचंय, ज्यांना ज्यांना गुडघ्यावर बसता येईल त्यांनी. कमीत कमी त्रिसरण पंचशील होईपर्यंत तुम्ही गुडघ्यावर बसण्याची सवय लावली पाहिजे, नाही का. ज्यांना बसता येईल त्यांनी. आणि तुम्हाला वाटलं की आता मला नाही होते तर मग मांडी घालून बसायचं. सुरुवातीलाच मांडी घालून नका बसू, म्हणजे ते काय झालं, बिना लढाई करताच हार मानली माणसाने. आता पंचप्रणाम करूया. हात जोडा हृदयाजवळ. माझ्या पाठोपाठ म्हणा, अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि बुद्धं नमामि. करा, वंदन करा. दुसऱ्यांदा स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि धम्मं नमामि. वंदन करा. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. मना ओकास 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 वंदामि भन्ते भिक्खु संघो द्वारतेन मया कतं सब्बापराध क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि भन्तेजी भिक्खु संघो आमच्या काया वाचा मनाने जर काही चुकून अपराध झाले असतील तर आम्हाला क्षमा करा. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा क्षमा करा. वंदन करा 3 वेळा. क्षमा मित्र. दुसऱ्यांदा वंदन करा. तिसऱ्यांदा वंदन करा. तर बघा, आपल्याकडून काही चुकलं तर आपण अशी क्षमा मागितली पाहिजे गुरूंना, माता पित्यांना, ठीक आहे. बोला, ओकास अहम भन्ते विसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि शीलं देथ मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ मना आम भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. म्हणा सर्वांनी. आणखीन 2 वेळेस म्हणा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि
शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं महापरिपूर्णं मन आम भन्ते वन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि मी प्राणी हत्या करणार नाही प्राणी हत्या करणार नाही पशु पक्ष्यांचे लालन पालन करीन पशु पक्ष्यांचे लालन पालन करीन आदिन्ना दाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि मी चोरी करणार नाही चोरी करणार नाही न दिलेली वस्तू घेणार नाही न दिलेली वस्तू घेणार नाही कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मी व्यभिचार करणार नाही व्यभिचार करणार नाही प्रत्येक परपुरुषाला परस्त्रीला सिस्टर ब्रदर म्हणून संबोधित करेन मूसा वादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मी खोटे बोलणार नाही निंदा चुगली करणार नाही व्यर्थ बडबड करणार नाही कुणालाही शिवीगाळ करणार नाही अपशब्द बोलणार नाही सुरा मेरय मज्ज पमाद टाना वेरमणि सिक्खापदं समादियामि मी नशा पता करणार नाही मादक पदार्थांचे सेवन करणार नाही नशापान करणाऱ्या लोकांसोबत राहणार नाही त्यांची संगती करणार नाही साधु साधी मग धीसरण सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन शीलं संपादेत मन आम भन्ते साधु 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 करा प्रणाम करा बुद्धं नमामि डोकं टेकवायचं जर हा धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा व्हेरी गुड बसा मांडी घालून बसा तर बघा उपासक उपासिका बालक बालिका हे काय होतं त्रिसरण काय होतं आणि पंचशील आलं लक्षात तर बुद्धांना शरण जाणं म्हणतो आपण काय म्हणतो शरण जाणं मीन्स इंग्लिश मध्ये काय म्हणू सरेंडर काय म्हणू सरेंडर तुम्ही जेव्हा मूवीज बघता नाही का त्याच्यामध्ये एखादा अपराधी असेल तर पोलीस त्याला काय म्हणतात सरेंडर हो नाही का म्हणजे शरण या आम्हाला तर तेव्हा काय म्हणतात ते हात मागे घे बरोबर आणि गुडघ्यावर बस बरोबर की नाही आणि मग त्याचे हात मागे लॉक करून टाकतात बरोबर की नाही परंतु इथे तुम्ही श्रद्धेने बुद्धांना शरण येतात बरोबर की नाही त्याच्यामुळे गुडघ्यावर बसून दोन्ही हात हृदयाजवळ जोडून तुम्ही बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मी बुद्धाला शरण जातो मी धम्माला शरण जातो मी संघाला शरण जातो तर ही शरण जबरदस्तीची का तुमची नाही कशी आहे मनापासून श्रद्धेने म्हणून गुडघ्यावर बसून दोन्ही हात तुमचे कुठे असतात हृदयाजवळ असतात मांडी घालून शरण होईल का ती नाही होणार बरोबर की नाही आणि आता कोणी आता तर म्हणून ही परंपरा आपली परंपरा आहे बुद्धांना भिक्षू पण शरण जातात तर गुडघ्यावर बसून दोन्ही पाय पाठीमागे असतात आणि बुद्धांना हृदयाजवळ असे हात ठेवतात आणि याचना करून शरण जातात पहिला याचना काय केली तुम्ही ओकास वंदाय म्हणते द्वारतेनं सब्बा अपराध बनते आमच्या काया वाचा मनाने जे काही अपराध झाले असतील
त्याबद्दल आम्हाला क्षमा करा, नाही का? तर क्षमा करा हा गुण जेव्हा तुमच्यामध्ये वाढतो, एखादी चूक झाली लगेच आपण क्षमा मागितली तर तुमचा मित्र परिवार वाढत जातो. पण तुम्ही जर ते राग धरून बसलात, एखाद्याला माफही नाही केलं आणि त्याला सॉरी नाही म्हटलं, चूक आपली आपल्याला माहिती आहे, तर याच्यामुळे काय होतं? तर बुद्ध म्हणतात तो माणूस गाठी निर्माण करतो. काय करतो? गाठी निर्माण करतो. आणि आज तुम्ही बघताय या गाठ्यांचं रूपांतर कॅन्सर मध्ये होतं. कशामध्ये होतं? कॅन्सर मध्ये होतं, नाही का? तर ह्या रागाच्या गाठी, क्रोधाच्या गाठी या होऊ नये म्हणून मला क्षमा मागणारं बनलं पाहिजे, माफ करणारं बनलं पाहिजे. पण आपण क्षमाही मागत नाही कुणाला आणि माफी तर दूर राहिली. आपण काय करतो? कट्टी, मी नाही बोलणार, नाही का? मी का मागे हटू, बरोबर की नाही? काय काय लोकांचा एवढा राग, मी आयुष्यभर त्याचं तोंड नाही पाहणार, एवढा राग, बरोबर की नाही? तर म्हणून हा राग तुम्हाला गाठी निर्माण करतो, तुम्हाला आजारी पाडतो. आणि तुम्ही म्हणताय बौद्ध आहे, बुद्धाने तर तुम्हाला माफ करायला शिकवलंय, चुकला असेल तर माफी मागा, आणि तो माफी मागतो तर माफ करा. मग आपण बौद्ध कसे? बघतो की नाही घराघरामध्ये वाद भांडणं, मोठेपणावरून भांडणं, शब्दावरून भांडणं, कोणी माफी मागायला तयार नाही आणि माफ करायला तयार नाही. आणि म्हणाला बुद्ध, तर बुद्ध बाबासाहेब घरात असून फायदा नाही, ते तुमच्या आचरणातून दिसलं पाहिजे. आय एम बुद्धिस्ट, नाही का? बरोबर की नाही? तुम्ही बुद्धाने जे आचरण आहे ते आचरण करणारे बनले पाहिजे. तर उपासकांना म्हणून धम्माच्या सानिध्यात राहून आज आम्ही भिक्षू त्या पद्धतीने जीवन जगतो. त्याच्यामुळे आम्हाला सगळे एक समान आहेत, आम्हाला कोणी शत्रू दिसत नाही, आम्हाला सगळे मित्रच वाटतात. आपल्या समाजातले, दुसऱ्या समाजातले सगळ्या समाज. आणि आम्ही चुकीला चूक म्हणू, बरोबरला बरोबर म्हणू. तिथं आहे बघणार नाही, हा माझ्या ओळखीतला आहे मग याला बरोबर म्हटलं पाहिजे, ओळखीचं नाही मग त्याला चूक म्हणू, बिलकुल नाही. तर असा परिशुद्ध धम्म आहे. धम्म आजपर्यंत आज 2500 वर्ष होऊन गेले धम्माला, बरोबर की नाही? पण आजपर्यंत धम्म एवढा शुद्ध स्वरूपात आहे कि कोई डालोगे तो गड़बड़ हो जाएगी और कुछ निकालोगे तो भी गड़बड़ हो जाएगी. एवढा परिशुद्ध धम्म आजपर्यंत आहे. आणि कशामुळे? तो भिक्खू संघामुळे. कशामुळे? भिक्खू संघामुळे. कारण संघाने ते सगळं जपून ठेवलं, बरोबर की नाही? आता भिसे साहेबांचा जो धार्मिकपणा होता ते धार्मिक श्रद्धा असल्यामुळे भिक्षू आले इथे, नाही तर एवढ्या मोठ्या संख्येत भिक्षू नाही येत कुठे, नाही का? इथे तुम्ही संघ बोलवला म्हणजे 4 भिक्षूंचा संघ होतो. किती भिक्षूंचा? 4 भिक्षूंचा संघ होतो. 3 भिक्षूंचा संघ नाही होत. आलं का लक्षात? तर आम्ही 4 भिक्षू आणि 5वे भगवान बुद्ध. भगवान बुद्ध एक आणि आम्ही 4 भिक्षू. त्या पद्धतीने तो भिक्खू संघ होतो, नाही का? म्हणून संघ कमीत कमी 4 भिक्षूंचा असतो. किती भिक्षूंचा? 4 भिक्षूंचा कमीत कमी संघ असतो. आणि त्याच्या पुढे असलं तर तिथं खूपच चांगली गोष्ट, बरोबर की नाही? तर आता सगळ्या पद्धतीचं नियोजन ह्या त्या गोष्टी केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी तर ते आपण केलं पाहिजे की मी आज तुम्ही इथे हे जे 4 भिक्षूंना भोजनदान दिलं तर 4 भिक्षू नाहीये, हे 4 नगर जेवले आज तुमच्याकडे. किती? 4 नगर तुमच्याकडे जेवण केलं, 4 नगरांनी. म्हणजे मी इथे जेवण केलं म्हणजे सगळं बदलापूरनी भोजन केलं असं भगवंताने एका भिक्षूचं पुण्य सांगितलं. काय सांगितलं? एका भिक्षूचं पुण्य म्हणजे एका नगराला जेवण दिलं एवढं पुण्य एका भिक्षूला दान केल्यावर तुम्ही प्राप्त करता. का सांगितलं बुद्धाने असं? कारण म्हणतात हे नगर एका भिक्षूची बरोबरी करू शकत नाही, एवढा त्या भिक्षूचा त्याग असतो. म्हणून भिक्षू एवढा मोठा आहे की एका भिक्षूला भोजन दिलं की एका नगराला भोजन दिलं एवढं पुण्य तुम्ही प्राप्त करता.
आणि आज तुमच्याकडे तर 4 भिक्षू जेवण केलं. म्हणजे एक नगर नाही तर 4 नगर. तर म्हणून उपासकांनो, आम्ही उपासकांना सांगतो पण की एखाद्या भिक्षूवरच तुम्ही सगळं काही खर्च करा. त्या भिक्षूला संतुष्ट भोजन दान द्या, संतुष्ट दान धर्म द्या, त्याला उपजीविकेच्या ज्या वस्तू त्या त्याला संतुष्टपणे द्या. म्हणजे त्याचा लाभ एवढा मोठा आहे की तुम्ही एवढे 1000-500 लोक जेव घालता आणि एखाद्या भिक्षूला संतुष्ट नाही केलं त्याचा काही फायदा होत नाही. का म्हटलं बुद्धांनी हे? बुद्ध म्हणतात एका भिक्षूची बरोबरी एक नगर सुद्धा करू शकत नाही. कारण बुद्ध म्हणतात ज्याप्रमाणे सूर्य आपल्या जवळ आहे का ढग आपल्या जवळ आहे? ढग आपल्या जवळ आहे. तर एवढ्या ढगांना कोणी एरोप्लेननी प्रवास केलाय का तुम्ही? केलाय ना? तर बघता ना काचेमधून कसं विमान जे आहे ते ढगांना कापत पुढे प्रवास करतं, बरोबर की नाही? त्याप्रमाणे बुद्ध म्हणतात की हे जे ढग आहेत ह्या ढगांप्रमाणे सगळा समाज असतो, सगळे लोक असतात. आणि ज्याप्रमाणे ढगांना बाजूला करून सूर्य जेव्हा बाहेर पडतो आणि प्रकाशमान करतो सर्वांना, बरोबर की नाही? ढग किती आहेत आणि सूर्य किती आहे? सूर्य एकच, पण ढग किती असतात, बरोबर की नाही? आपण मोजतो ना कधी क्लायमेट चांगलं असलं की तिथे एक ढगाचा गोळा आहे, तिथे एक आहे, बरोबर की नाही? कधी कधी पेंटिंग मध्ये पण आपण दाखवतो. तर बुद्ध म्हणतात त्याच पद्धतीने एवढ्या लोकांमधून एखादा व्यक्ती भिक्षू बनण्यासाठी तयार होतो, तर तो सगळ्या ढगांना बाजूला करून स्वतःच सगळं घर, माता पिता सगळं त्याग करून भिक्षू जीवनात येतो. तर म्हणून बुद्धाने भिक्षूला सूर्याची व्याख्या दिलेली आहे. काय? तो सगळ्यांना प्रकाशमान करण्यासाठी. तर ते त्याला सोपं आहे का एवढं? बिलकुल नाही. कुठल्या आई वडिलांना वाटेल की माझा मुलगा भिक्षू व्हावा? कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही. मी जर म्हटलं हा सर्वेश खूप मस्ती करतो, तिकडे त्याला बघून कबीर पण करतो, ह्या दोघांना जातो घेऊन मी, त्याचे माता पिता ऍग्री होतील का? ते म्हणतील कसे मस्ती करू द्या, नाही तर काही नाही करू द्या, आमच्या जवळच पाहिजे, नाही का? आम्ही त्यांना किती समजवतो पण ते नाही ऐकत, हुशार नाही, समजूतदार नाही, पण तरी आमच्या जवळच असू द्या. दगड जरी असलं तर आमच्या जवळच असू द्या, बरोबर की नाही? तर हे माता पिता जे आहेत, तर माता पितांना कधीच मनात येत नाही की माझा मुलगा मुलगी मी भिक्षू जीवनात पाठवावे. आपण त्यांना विचारलं आई वडिलांना याला काय बोलणार, कुठल्या आई म्हणता का की हे भिक्षू होणार आहे, हे भिक्षू होणार आहे? बरं, आता या आम्ही भिशाईलाच विचारलं की 3 मुलींचे लग्न वगैरे सगळे व्यवस्थित. आता हे जे आहे किरणला चांगली भिक्षुनी बनवू द्या, धम्माचा प्रचार प्रसार करू द्या, होईल का रेडी? अरे आई आहे ती, तिला 1 मुलगी असू दे नाही तर 10 मुली असू दे. भिक्षू जीवनात त्यांचंही मन होण्यासाठी खूप विशाल ते पाहिजे. त्याला बुद्धाने म्हटलं की पुण्यकर्माशिवाय कोणी भिक्षू जीवनात येऊ शकत नाही. त्या बाळाचं पण पुण्य पाहिजे आणि त्याच्या माता पिताचंही पाहिजे. सम्राट अशोकाने एवढी संपत्ती दान केली, एवढे विहार बनवले. आज आम्ही एक विहाराचं निर्माण करत आहे बदलापूर वेस्टला, चिखलोली जवळ. तर आम्हाला एवढ्या अडचणी येत आहे एक विहार बनवताना. त्या सम्राटाशिवाय सगळी संपत्ती लावली धम्माच्या प्रचारासाठी, तर 84,000 बुद्ध विहार बनवले. किती? 84,000 बुद्ध विहारांचं निर्माण केलं सम्राट अशोकाने. आणि त्याने जेव्हा विचारलं एका भिक्षूला की मी धम्माचा वारस झालो का, एवढे विहार बांधले, अशोक स्तंभ उभे केले, त्याच्यावर लिहिलं बुद्ध आले, बुद्ध गेले, बुद्धांचे इथे काय घडलं त्या सगळ्या, तर मी वारस झालो का? तर ते भिक्षू म्हटले नाही, जोपर्यंत तू तुझा हाडामासाचा गोळा, तुझी परंपरा, तुझा वंश तू जोपर्यंत दान देत नाही धम्मासाठी, धम्माच्या प्रजासाठी, तू वारसदार होऊ शकत नाही. तर ही गोष्ट त्याच्या मुलाने मुलीने ऐकली. काय नाव त्यांचं? संघमित्र आणि महेंद्र. तर वडिलांना
वारसदार बनवण्यासाठी वडिलांना ते पुण्य प्राप्त व्हावं, संपत्ती तर देतच होते, पण संतती सुद्धा तयार झाली की आम्ही भिक्षू जीवनात जातो. तर एवढं महान कार्य नाही का. तर म्हणून बुद्ध म्हणतात की भिक्षू बनणं ही खूप मोठी गोष्ट असते, भिक्षू जीवनात येतं. आणि म्हणून आज तुम्ही परिवाराने जेव्हा 4 भिक्षूंना भोजनदान दिलं तर बुद्धांची ती गाथा येते, अनुत्तरं पुय्यं केतं सुगतस्य सावका एतेषु दिनानि महाफलानि. म्हणजे बुद्धचे जे शिष्य आहेत, भिक्खू संघ जो आहे तो अनुत्तर पुण्यक्षेत्र आहे. अशा पुण्यक्षेत्र जे भिक्खू संघ आहे असं दुसरं कुठलं पुण्यक्षेत्र नाही. आणि अशा पुण्यक्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आर्थिक दान देता, तुम्ही भोजन दान देता, तुम्ही फळं दान देता, तुम्ही औषध वस्तू दान देता, तुम्ही नाना प्रकारचं परिष्कार दान देता, तेव्हा ते महान पुण्य तुम्हाला प्राप्त करता, कारण तुम्ही अनुत्तर पुण्य क्षेत्रामध्ये दान केलं आहे. तर त्या अनुत्तरम पुण्य केतन, तर अशा क्षेत्रामध्ये, अशा पुण्य क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा दान करता तर ते तुम्हाला महापुण्य प्राप्त करून देतं. कुठलं पुण्य प्राप्त करतं? महापुण्य. म्हणजे त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. जसं एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडे बी आहेत आणि त्याने एखाद्या शेतीत लावले, पण त्याच्यापेक्षा जर चांगली शेती असेल नाही का, म्हणजे जिरायती आणि बागायती शेती असेल, बरोबर की नाही, म्हणजे कोरडवाहू आणि बागायती शेती, तर बागायती शेतीमध्ये लागणारं पीक हे कसं फळ देणार, त्या पद्धतीनेच देईल, बरोबर की नाही. त्या पद्धतीने बुद्धाने भिक्खू संघाला म्हटलं की ते तुम्ही थोडं जरी केलं तरी तुम्हाला खूप मोठा लाभ आहे. आणि मग आपण मोठं केलं तर किती लाभ आहे हे आपण बघू शकतो. जेव्हा आपण ग्रंथ बघतो तर सम्राट अशोक डोळ्यासमोर येतात. आता आपण त्यांना पाहिलंय का, ओळखलंय का, पण त्यांनी एवढं कार्य केलं की ते आजपर्यंत 2500 वर्षांनंतर सुद्धा त्यांचं नाव आपण घेतो, बुद्धाचं नाव घेतो. आम्रपाली आहे, सुजाता आहे, विशाखा आहे, प्रसंजित आहे, बिंबिसार आहे, बरोबर की नाही, अनाथपिंडक आहे. हे कशामुळे? त्यांच्या अलौकिक कार्यामुळे. त्यांनी भिक्खू संघाला असं भरून दिलं की आजपर्यंत त्या महान लोकांची नावं घेतली जातात. आणि म्हणून हे पुण्य तुम्ही आज प्राप्त करताय भिसे बाबांच्या वाढदिवसानिमित्त. तर म्हणून हे असं अनुत्तरम पुय्यं केतन तुम्ही करत असताना भिक्खू संघ पूजा वंदना घेईल आणि 2 शब्दामध्ये बोलेल प्रवचन. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. हात जोडा पुन्हा, म्हणा साधू 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 साधू. सब संपत्ती सिद्धिया, सब दुःख, सब भय, सब रोग, सब अंतराय, सब यमदोन निमित्त, सब मंगल विनाश मिंतु भवे दीर्घायु दायकं भन्ते भिक्खू संघो याचामी. भन्ते आणि भिक्खू संघ आमच्या परिवाराचे सर्व दुःखापासून, भयापासून, रोगापासून, वाईट निमित्तापासून, अवमंगलपासून रक्षा होण्यासाठी आम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी कृपा करून परित्राण पाठाचा, रक्षा सूक्ताचा पाठ करावा असे आम्ही आपणास याचना करतो. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा याचना करतो. समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस सुनन्तु सग्गमोकदं धम्म सवन कालो अयं वदन्ता धम्म सवन कालो अयं वदन्ता परित धम्म सवन कालो अयं वदन्ता. साधु साधु साधु. नमो
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स वन्नगन्धान् गुणोपेतान् एतां कुसुमसन्ततिं पूजयामि मुनीन्द्रस्स श्रीपादो सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन मुह्येन वेदेन भवामि मोक्षं उपं विनायामि यदा इदं विनायो तथा याति विनाशभावं गणासरपयुतेन दीपेन गमकंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुरं सुगन्धिकायुवादनं अनन्तगुणगन्धिनं सुगन्धिनां नन्देन पूजयामि तथागता बुद्ध धम्मसंघं सुगतिर्नवमं धातु धातु भावे लङ्काय जम्बुद्वीपे विलासपुरवरे नागलोके सतुपे सभ्ये बुद्धा सबिम्बे सकला सतीशे केशरुमाधिधातु वन्दे सभ्ये विबुद्धं दशवहतानुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि नित्यं सब्बं सम्पदानि सुपठितं सरिगदातो महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इति पिसो भगवयरहं सम्मा सम्बुद्धो विद्यासरण सम्पन्नो सुगतो भविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारुति सक्का देव मनुस्सरणं बुद्धो भगवैगे बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष बुद्धो यतीता स एष बुद्धो यथागता पशुपन्ना स ये बुद्धो अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सर्ववज्रेण होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देहं पादपंसो वरोत्तमं बुद्धेयो कलितदोषो बुद्धो कमातु तं मम सकातो भगवतो धम्मो सन्दिको अकालिको विपस्सिको अनुपन्नैको पश्चातं वेदितव्यो विनयिते धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मो यतीता स एष धम्मो यथागता पशुपन्ना स ये धम्मो अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सर्ववज्रेण होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देहं धम्मं च द्विविधं वरं धम्मेयो कलितदोषो धम्मो कमातु तं मम उपटिपन्ना भगवतो सावक संघ उजुपटिपन्नो भगवतो सावक संघ न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघ सामीसे पटिपन्नो भगवतो सावक संघ यदिदं सत्तानि पुरुषयोगानि याता पुरुषभोगाला येषां भगवतो सावक संघ आहुनीय बाहुनीय दक्षिणीय अंजलि करणीय अलोतारं प्रियाकेतं लोहसति संगं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष संघो यतीता स एष संघो यथागता पशुपन्ना स ये संघो अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सर्ववज्रेण होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देहं संघं च द्विविधोत्तमं संघेयो कलितदोषो संघो कमातु तं मम यं किञ्चिदतनं लोके भिद्यति विविधा बुद्धो सतनं संघसमानं
नास्ति तस्मते भवन्तु मे इमाया धम्मानुधम्म प्रतिपत्तिया बुद्धं पूजयामि इमाया धम्मानुधम्म प्रतिपत्तिया संघं पूजयामि इमाया धम्मानुधम्म प्रतिपत्तिया संघं पूजयामि इमाया धम्मानुधम्म प्रतिपत्तिया जाति जरा व्याधि मरणं विमुञ्चति साधु 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 यसन बाबतो यखायो दर्शन्ति देशराङ्गं येवानुरनो रात्रिनिवा मतन्दितो सुखां सुभति सत्तो सा पापकिञ्चन पश्यति एवमादिगुणोपेतं अनितं नमामहे कलानीयमेत कुशलेन यन्तं सन्तं पदानभिरमेषां शक्को युजुष सुजुष सुवरुषसमितो नातिमानि सन्तोषकोश सुवरोष यज्ञविश्वोष सर्वलोकवोति सन्तीन्द्रियोष निपकोष यज्ञगर्भो कुलेषु वनानुगेन्दो न सङ्गोतं समाचरे किञ्चित् मीनो भये उपागमेयो सुखिनो वाग्मीनो वन्दो सभ्ये सत्ता भवन्तु सुखितात्ता एके से पान बोधाति वशेषाधिकाये महन्तावा मध्यमारसकनोकतुला दीर्घावाये वयदिष्टा दूरे वसन्ति अविदूरे भूतावा सम्भवे शिवा सर्वे सत्ता भवन्तु सुखितात्ता न पारं निको वेदा नास्ति कदस्यनं किञ्चित् व्यारुसाना पतिर्गसंया नयमया स दुःखमिच्छया माता यथा नियं पुत्रं एकपुत्रमनुरक्ष्य एवं हि सर्वभूतेषु मानसंभवय परिमना नेतं स सर्वलोकस्मिन् मानसंभवय परिमना उद्दांगतो सतिर्यंसाय सम्पादामवेरमसपत्तं कीटं सारं निसिन्नो वा स्वयं वा यावतः साधिगतमिद्धो एतं साधिगतिथेयं ब्रह्ममेतां ध्यानमिदमाहो दृष्टिं सायनोपगप्प शिरवतसहेन सम्पन्नो कामेषु विनयकेतं नैजातो एतेन सस्यवर्जेन सौतिते सर्वदा एतेन सस्यवर्जेन सर्वदुःखविनाशतो एतेन सस्यवर्जेन ओतु ते जयमङ्गलम् साधु 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 ये संत संत सीता शरणायेता लोकान्तरेवा भूमा भूमा सदेवा गुणगण गणना देवता सबगानां एते अयन्तु देवा वरगण कमये मेरुराजे वसन्तो सन्तो सन्दोषहेतु मुनिवर वसनं श्रोतुमग्रं समागं सर्वेषु सक्कवादेषु यज्ञदेव सब्रह्मणो यं तुमेहि कथं पुर्यं सर्वसम्पत्ति साधकं सर्वेषां नामोराहिता हन्तो वरकासु विशासतो शासनः सर्वस्य भुजिवारु सर्वदा शासनं ते सर्वं सर्वेरकन्तु सर्वदा
Santi hondo suki sabbe pariyatano aniba sumana hondo sabbe yatibi radhato va surato va manusato va yamanusato va agito va yudakato va krisasato va kanokato va kandakato va nakakato va janapata rogato va asadhammato Yasandikitoba Asakorisatoba Chandravaki Asamiga Gona Kukura Ibijika Manisapati Asagara Sasukara Manisayaka Rakasati Nanavayatoba Nanaruvatoba Nanamtarayatoba Nanayovadhavatoba Aranganamantu Devata Etena Sasavajena Sotute Urusabhada Etena Sasavajena Sabbaduka Vinasato Etena Sasavajena Urute Jayamangalam Sapetiya vivarjanto sabbaruga vinasato mate bhavanto antarayo sugariyayo bhavato sabba mangalam rakkanto sabba devata sabba buddhanubhavena sada suti bhavantu te bhavato sabba mangalam rakkanto sabba devata sabba dhammanubhavena sada suti bhavantu te Bhavato sabba mangalam rakanto sabba devata sabba sanganubhavena sada suti bhavantu te Chitang vachitang tuyang khipameva samijjato Rento chitta sangapo sannapanno rasoyata Chitang vachitang tuyang sabbameva samijjato Rento chitta sangapo mani jyoti rasoyata Jivadana Sila Sami Samvada Bhajanino Sadakaru Dhamma Vaddhanti Ayuvanam Sukham Vada Ayuvaroga Sampatti Sakha Sampatti Mevase Arovinipana Sambhati Imehato Samijjatoti